वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करते। तर बघा मग आपण आता नुकताच फ्री आरीवर्कचा क्लास सुरू केलेला आहे। खूप रिक्वेस्टेड आणि तुम्ही सगळे खूप छान असा रिस्पॉन्स सुद्धा देताय, खूप छान शिकताय आणि महत्त्वाचं म्हणजे आज आहे आपला फ्री ऑनलाइन आरीवर्क क्लासचा 13 दिवस। तर बघा मग 10 ते 12 दिवस होऊन गेलेले आहे आणि याआधी आपण बरंच काही शिकलेलो आहोत। तर मी अगदी हा क्लास बेसिक पासून स्टार्ट केलेला आहे, म्हणजेच आपल्याला आरीवर्कसाठी कुठलं मटेरियल लागतं, स्टँड किती इंचाचं, रिंग किती इंचाचं, त्याचबरोबर कुठल्या गोष्टी आणायच्या, सुई किती नंबरच्या लागतात, कुठली सुई कशासाठी यूज करायची, तर हे अगदी सविस्तर बघितलेलं आहे आपण। आणि त्यानंतर आरीवर्क मधला सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट असतो आणि तो म्हणजे चेन स्टिच। तर तो सुद्धा आपला झालेला आहे। खूप सारे आपल्या मैत्रिणींना जमलेलं सुद्धा आहे। ज्यांना जमत नसेल त्यांनी तो व्हिडिओ पुन्हा बघून थोडीशी प्रॅक्टिस करा। पहिल्यांदा जरा समजून घ्यायला शिकायला थोडासा टाइम लागतो, पण एकदा जर आला तो खूप सोपा आहे आणि ती एक स्टिच जर आली तर ती एक स्टिच यूज करून आपल्याला बऱ्यापैकी भरपूर असं आरीवर्कचं काम नक्कीच करता येईल। सो मग तुम्ही त्याची नक्की प्रॅक्टिस करा। त्यानंतर मी तुम्हाला मनी वर्क कसं करायचं आरीवर्कच्या सुईनी आणि आपल्या साध्या सुईनी, तर हे दोन्ही पण शेअर केलेलं आहे। म्हणजे मग तुम्हाला ज्याला लगेच जमत नसेल आणि करण्याची इच्छा असेल मनी वर्क, तर तुम्ही साध्या सुईनी सुद्धा करू शकता आणि साइड बाय साइड तुम्ही आरीवर्कच्या सुईची सुद्धा प्रॅक्टिस नक्कीच करायची आहे। आता त्यानंतर आपण पुढचा जो काही पॉइंट होता तो म्हणजे चेन स्टिचची प्रॅक्टिस। कारण ज्यावेळेस आपण ब्लाउजवर वर्क करतो तर ते वर्क आपण फक्त सरळ लाईन मध्ये करत नसतो, तर तो कर्व असतो, ट्रायंगल शेप, वेगवेगळे शेप असतात। सो त्यामुळे मग मी तुम्हाला कशा पद्धतीने त्याची प्रॅक्टिस करायची हे देखील सांगितलेलं आहे आणि मनी वर्कचं सुद्धा गोलाकार म्हणजे गोल, चौकोन, त्रिकोण याची कशी प्रॅक्टिस करायची हे सुद्धा सांगितलेलं आहे। कानेकोपरे व्यवस्थित मनी वर्कमध्ये यावा यासाठी खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सुद्धा सांगितलेल्या आहे आणि नक्कीच इथपर्यंत तुम्ही सगळ्यांनी शिकलेले असेल। ज्याचा कोणाचा एखादा क्लास मिस झालेला असेल तर त्यांनी तो आपला या आधीचे जे काही व्हिडिओ आहेत तर ते बघून ते कंप्लीट करावा, जेणेकरून पुढचं समजायला तुम्हाला सोपं जाईल। कारण एखादा जरी क्लास मिस झाला तर त्यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी शिकलेलो असतो आणि मग त्यामुळे आपल्याला पुढचं लवकर समजत नाही। सो त्यामुळे एखादा मिस झालेला असेल तर तो आधी कंप्लीट करा, ठीक आहे। आणि आज बघा आता आपण महत्त्वाचा पॉइंट आणि पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे गहूमणी। जे काही गहूमणी असतात ना तर ते कसे स्टिच करायचे तर ते आज आपण बघणार आहोत। तर मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि इथे सुद्धा आपण चेन स्टिचच यूज करणार आहोत। मग ती कशी यूज करायची, कुठली सुई वापरायची, कुठल्या बोटात कशा पद्धतीने भरायची आणि कशी ती सुई पकडायची, मनी किती ॲट अ टाइमला भरायची, तर हे सगळं आपण अगदी सविस्तर बघणार आहोत, ठीक आहे। चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि जर कोणी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असेल आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, म्हणजेच मी जे नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि ते व्हिडिओ सहज अवेलेबल होतील आणि तुम्ही बघू शकाल। कारण बऱ्याच जणांना व्हिडिओ सापडत नसतात, जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर मग तुम्हाला लवकर व्हिडिओ सापडणार नाही, ठीक आहे। चला मग आता आपण आपल्या महत्त्वाच्या अशा टॉपिकला सुरुवात करूयात। तर बघा मग हे आहे गहूमणी, बऱ्यापैकी मोठ्या साईजमध्ये आहे। यामध्ये छोटे साईजचे सुद्धा अवेलेबल असतात, तर डिझाईनवर डिपेंड असतात की आपण कुठले यूज करायचे। तर आज मी हा जो काही गहूमणी आहे तर हा कसा स्टिच करायचा हे सांगणार आहे। आणि त्यासाठी आपण बघा इथे एक पट्टी पेन्सिल घेतलेली आहे, पेन्सिल व्हाईट आहे, इथे सुईसुद्धा घेतलेली आहे। तर जी सुई आपण मनी स्टिच करण्यासाठी यूज करतो ती सुई आपल्याला इथे हे जे काही गहूमणी आहे तर ते स्टिच करण्यासाठी घ्यायची आहे। तर बघा ही जी काही सुई आहे ना तर ही स्टीलची आहे, त्याचबरोबर त्याचं टोकसुद्धा बऱ्यापैकी मोठं आहे, ज्यामध्ये आपण एक्स्ट्राचे जे काही मनी असतात तर ते आधीच होऊन ठेवू शकतात, म्हणजे आपलं काम जरा पटपट व्हावं यासाठी। तर बघा आता हे बरेचसे गहूमणी आहेत, तर यातलं मी एक घेते, एक लाईन आपण इथे यूज करायला घेऊयात। आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे मी पुन्हा सांगते, यामध्ये बरेचसे साईज असतात, शेप असतात, काही प्लेन असतात। आता हे वरून थोडे वेगळे दिसत आहेत, तर काही प्लेनमध्ये सुद्धा असतात, थोडेसे अंडाकृती टाईप असं, तर वेगवेगळे अवेलेबल असतात। तुम्हाला जसे वापरायचे आहे किंवा तुमच्या कस्टमरची जशी रिक्वायरमेंट असेल त्यानुसार तुम्ही इथे यूज करू शकतात। आता बघा इथे मी एक सिंपल अशी सरळ लाईन ड्रॉ केलेली आहे आणि ह्या लाईनवर आता आपण वर्क करणार आहोत। तर मी थोडंसं तुम्हाला बऱ्यापैकी झूम करूनच दाखवते, म्हणजे तुम्हाला ते समजणं जरा सोपं जावं यासाठी। तर आपण जो काही जरीचा गोल्डन धागा यूज करत असतो तर तोच मी इथे घेतलेला आहे। आता बरंचसं वर्क आपण सिल्क थ्रेडनी सुद्धा करत असतो, तर ते मी तुम्हाला पुढे सांगेलच, पण आता सध्या पुरतं फक्त हे समजून घेणं जास्त
गरजेचं आहे. आपण आता ह्या धाग्यापासून करणार आहोत, कारण की हा जरीचा धागा आपण जास्त यूज करत असतो. तर बघा तिथे एक मी गाठ मारते. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की आपण हा धागा खाली ठेवत असतो आणि आपली जी काही सुई आहे तर ती वरती असते. त्याचबरोबर गाठसुद्धा थोडीशी जाड मारायची आहे, जेणेकरून ती लवकर वरती यायला नको. जर का ती वरती आली तर मग आपलं वर्क सगळं खराब होऊ शकतं. त्यामुळे जेवढं शक्य आहे तेवढं ती जाड गाठ मारली गेली पाहिजे. बघा आता मी बऱ्यापैकी जाड मारलेली आहे आणि आता हा धागा खाली ठेवते आणि सगळ्यात आधी आता आपल्याला हा धागा वरती काढून घ्यायचा आहे सुईच्या सहाय्याने. तर बघा ही सुई घेतलेली आहे, ती आधी खाली टाकायची आणि जसं आपण रेग्युलरली धागा वरती काढतो तसं मी ते काढून घेतला. आता तो काढून घेतल्यानंतर आपल्याला सुईमध्ये काही मणी ओवून घ्यायचे आहेत, तर ते ओवून घेऊयात. तर बघा मग जेवढं शक्य आहे तेवढं व्हिडिओ मी इथे झूम करून घेतलेला आहे आणि आता सुईमध्ये आपण मणी ओवून घेऊयात. तर बघा नवीन शिकतायत तर एक एक मणी ओवून एक एक टाईम स्टिच केला तरी चालेल. 2-3 लगेच घेतले पाहिजे असं काही नाही आहे. तर पण मी इथे 2 घेते, तर तुम्ही लक्षात राहू द्या. आणि बघा मग सुई अटकून घेतली आणि एक मणी त्यामध्ये ओवून घेतल्यानंतर जशी आपण चेन स्टिच टाकतो तशी टाकायची आहे, जेवढे शक्य आहे तेवढी जवळ. म्हणजे काय होईल की ते व्यवस्थित पॅक होतील मणी. त्यानंतर पुन्हा दुसरा मणी सोडला आणि पुन्हा जशी चेन स्टिच करतो तशी आपण इथे चेन स्टिच करून घेतलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा आपण थोडेसे मणी ओवून घेऊयात. हे बघा, तर सुईमध्ये डायरेक्टच आपण ओवून घेतो असं, जसं मी याआधी पण सांगितलं आहे रेग्युलर मण्यांसारखं सेम तसंच. हे मणी बऱ्यापैकी मोठे आहे त्यामुळे मी सध्या इथे 2 घेते. पण जेव्हा गहू मणी स्टिच करतात तर शक्यतो एक एक मणी स्टिच करायचा, कारण की त्याचा शेप थोडा वेगळा असतो, त्यामुळे वर्कला प्रॉब्लेम यायला नको यासाठी. आणि बघा पुन्हा मग ह्या पद्धतीने सुई खाली टाकून धागा अटकून वरती काढून घ्यायचा आहे, जसं चेन स्टिचला करतो सेम त्याच पद्धतीने पुन्हा. आणि महत्त्वाचं म्हणजे हे बघा हा जो काही धागा येईल तो वरती केल्यानंतर त्यामध्ये पुन्हा आपल्याला पुढचा मणी ओवून घ्यायचा आहे. तर बघा इथे 4 मणी ओवून झालेले आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ॲट अ टाईम 2सुद्धा इथे स्टिच करू शकतात, जसं आपण रेग्युलर मनीला करतो. पण मी सांगेल की तसं शक्यतो करू नका, कारण जर तसं केलं तर बऱ्याचदा काय होतं की ते व्यवस्थित पॅक होत नाही, कारण की गहू मणी हा बऱ्यापैकी मोठा असतो. त्यामुळे शक्य असल्यास सिंगलच पॅक करायचा आहे. बघा मी अतिशय सावकाश तुम्हाला एक एक स्टिच दाखवते, जेणेकरून कुठल्या बोटाने मणी आपण सोडतोय, कुठल्या बोटामध्ये वरचे मणी पकडून ठेवतोय, कशा पद्धतीने सुई खाली जाते, कशा पद्धतीने पुन्हा वरती येते धागा खेचून, तर हे सगळं तुमच्या लक्षात यावं. यासाठी बघा मणी पॅक होण्यासाठी पुन्हा व्यवस्थित ओढून घेतलं आणि दुसरा मणी टाकून बघा पुन्हा रेग्युलर जशी आपण चेन स्टिच करत असतो तशीच इथे करून घ्यायची आहे. व्यवस्थित काळजीपूर्वक करायचं आहे हे काम. थोडा टाईम लागू शकतो नवीन शिकत असाल तर, त्यानंतर प्रॅक्टिस झाली की हे काम खूप सोपं वाटतं. तर मला पण बघा हळूहळू करताना थोडंसं हे होतं आहे, पण आता व्हिडिओमध्ये तुम्हाला हळूहळू सांगणं जास्त गरजेचं आहे, तरच तुम्हाला कळणार आहे की कशा पद्धतीने हे वर्क करायचं आहे ते. आणि एकदा जर तुम्हाला हे गहू मणी कसे स्टिच करायचे हे जर समजलं तर तुम्हाला ब्लाऊजच्या बॅकनेकला किंवा बाहीवर वर्क करणं खूप सोपं जातं आणि हे मणी यूज करून आपण खूप छान असं वर्क करू शकतो. तर ते कसं करायचं हे मी तुम्हाला पुढे सांगेलच, पण आता बेसिकली तुम्हाला हे कसं स्टिच करायचं हे कळणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळे मग आज आपण गहू मणी कशा पद्धतीने स्टिच करायचे असतात ते बघतोय. ॲक्च्युली रेग्युलर मणीसुद्धा सेम आपण ह्याच पद्धतीने स्टिच करत असतो, पण कसं होतं ते छोटे असतात. आणि मी ज्या पद्धतीने बघा म्हटल्याप्रमाणे जे काही आपलं मधलं बोट आहे ना, तर त्या बोटामध्ये सुईमधले जास्तीचे मणी पॅक ठेवायचे आहे. त्याच्या शेजारचा म्हणजे करंगळीच्या शेजारच्या बोटाने हळूहळू तो धाग्यामध्ये लोटून द्यायचा आहे. पुन्हा बघा अतिशय सावकाश दाखवते, तुमच्या लक्षात यावं कसं पकडायचं आहे, कसं सुई अटकून ठेवायची. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या दिशेने आपण वर्क करतो त्या दिशेने सुईचं टोक हवं आहे, तरच आपलं वर्क व्यवस्थित येतं. हा पॉईंटसुद्धा खूप महत्त्वाचा आहे, तर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे, म्हणजे तुमच्या चुका व्हायला नको. नाही तर जर का तुम्ही सुई व्यवस्थित खाली टाकली नाही तर वर्क व्यवस्थित येत नाही, खालून धागा वरती येत नाही. बऱ्याचशा कमेंट्स येत होत्या की खालचा धागा वरतीच येत नाही. जर सुईचं टोक तुमचं चुकत असेल तर मग तुमचा धागा वरती येऊ शकत नाही. त्यामुळे मग ते व्यवस्थित थोडंसं काळजीपूर्वक करायचं आहे. आणि हे व्यवस्थित येण्यासाठी तुम्हाला चेन स्टिच व्यवस्थित येणं खूप गरजेचं आहे. आणि त्याची प्रॅक्टिस कशी करायची तर या आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने वेगवेगळ्या शेपमध्ये करायची आहे प्रॅक्टिस. त्याचबरोबर आपले रेग्युलर गोल मणी असतात
तर त्याचंसुद्धा आपण त्रिकोण, चौकोन, त्याचबरोबर गोल शेप याची प्रॅक्टिस कशी करायची तर हे सुद्धा याआधी बघितलेलं आहे. आणि नक्कीच तुम्ही जर त्याची प्रॅक्टिस केली असेल तर हे गहूमणी स्टिच करणं तुम्हाला खूपच सोपं जाईल. तर बघा आता हे गहूमणी इथपर्यंत स्टिच झालेले आहे आणि अजून 1-2 ओवून घेऊयात. आणि इथे सुद्धा आपल्याला गाठ टाकायची असते. जसं आपण रेग्युलरली गाठ टाकत असतो, चेन स्टिचला टाकतो, सेम त्याच पद्धतीने आपण मनी वर्कला सुद्धा टाकत असतो. तसंच आपण पुढे जे काही वर्क करू त्याला आपल्याला ती गाठ टाकायचीच असते. तर बघा मग ह्या पद्धतीने पुन्हा अजून 1-2 मणी ओवून घेऊयात, म्हणजे तुम्हाला थोडंसं अजून बघता येईल की कशा पद्धतीने करायचं आहे आणि मग ते तुम्हाला समजणं सोपं जावं. बघा ह्या संपूर्ण लाईनला आपण आता हे गहूमणीचं वर्क करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला इथे द्यायची आहे शेवटची गाठ. तर बघा रेग्युलरली जसं आपण ते लूप काढून घेतो तसं काढून घ्यायचं आहे आपल्याला. इथून सांगते बघा, इथे चेन स्टिच देतो ना सेम त्याच पद्धतीने. आणि त्यानंतर काय करायचं आहे, आता पुन्हा मी सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या लूपमधून पहिलं लूप आपल्याला बघा सुईच्या टोकामध्ये अटकून काढून घ्यायचं आहे. तर जेवढं शक्य आहे तेवढं छोटी गाठ देण्याचा सुद्धा इथे प्रयत्न करायचा आहे, कारण की आता बऱ्यापैकी तुमची प्रॅक्टिस झालेली असेल. आणि थोडंसं जर का छोटासा लूप असेल तर तो सुईच्या सहाय्याने खालनं सुईचं टोक टाकून वरचं लूप आतमध्ये खेचून घ्यायचं आहे, जसं मी गाठ देताना सांगितलेलं आहे सेम त्याच पद्धतीने. तर बघा मग प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे गहूमणी स्टिच करून घेतलेला आहे. हे बघा जवळून दाखवते. तर तुम्हीसुद्धा याच पद्धतीने करून बघायचं आहे. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. आणि याचीसुद्धा प्रॅक्टिस करायची आहे. वेगवेगळ्या शेपमध्ये सुद्धा कर्व, स्लॅन्टिंग लाईन, त्रिकोण, गोलाकार शेप, चौकोन शेप, जसं मी याआधी रेग्युलर चेन स्टिच आणि मनी स्टिचची प्रॅक्टिस करायला सांगितलेली आहे सेम त्याच पद्धतीने तुम्हीसुद्धा करून बघायचं आहे, म्हणजे पुढचं वर्क करणं आपल्याला नक्कीच सोपं जाईल. तर बघा मग नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल की गहूमणी कशा पद्धतीने स्टिच करायचं आणि आता ते यूज करून कुठल्या कुठल्या डिझाईन आपण बनवू शकतो. तर हे मी पुढे तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. पण आज जेवढं शिकवलेलं आहे याची प्रॅक्टिस करा, कारण की हे मणी यूज करून सुद्धा खूप सुंदर असं आपण आरी वर्क करू शकतो आणि बऱ्याच ठिकाणी आपल्याला ते लागतात सुद्धा. सो प्रॅक्टिस करा, असंही मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जरी तुम्हाला यामध्ये जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे, तर चला मग आता याच्या पुढचा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब करा त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके, चला मग आता भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.